नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार, डॉक्टर व कर्मचारी नसल्याने गर्भवती महिला उपचाराविना परतली। शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। केंद्रात डॉक्टर व कर्मचारी अनुपस्थित असल्याने उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला उपचाराविना परत जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती। मात्र त्यावेळी केंद्रात ना डॉक्टर उपस्थित होते ना इतर आवश्यक कर्मचारी, त्यामुळे तिला कोणतीही वैद्यकीय सेवा मिळू शकलेली नाही। या प्रकारामुळे महिलेसोबत आलेल्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य केंद्रातच अशी परिस्थिती असेल तर आम्ही कुठे जावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जबाबदारावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केलेली आहे। नमस्कार, मी बोलतो मला कॉल आला। आम्ही 7 वाजता कॉटेजला पोहोचलो। त्या ठिकाणी स्टार्टिंगला आम्ही याची डॉक्टरची शोध घेतला की डॉक्टर कुठे आहेत बुवा, कारण की डॉक्टर डिलिव्हरी पेशंटला चेक करतो की नॉर्मल होईल, क्रिटिकली आहे की हे प्रॉब्लेम आहे, रिफर केलं जातं त्याला। त्यामुळे आम्ही विचारलं डॉक्टर साहेब कुठे आहेत, तर डॉक्टर साहेबांना कॉल केला आम्ही। डॉक्टर साहेब नव्हतेच, ड्युटी होती पण डॉक्टर साहेब नव्हते, बरोबर। त्यानंतर ज्या नर्स होत्या, त्या नर्स नेहमी राहतात, त्या नर्स होत्या, त्यांनी चेकिंग केलं। त्यानंतर ते बोलाले की डॉक्टर साहेब नाही आहेत। डॉक्टर साहेबांनी त्यांना फोनवरती सांगितलं की या पद्धतीचं आहे, तुम्ही एक काम करा, रिफर करून द्या, कारण की इथं डेली रिफर केलं जातं, इथं डिलिव्हरी नाही केलं जात। कारण की काय होतं की बरेचसे पेशंट आज पण इंदिरा गांधी मेमोरियल असो की शिरपूरच्या कोटेज हॉस्पिटल असो, त्या ठिकाणी जाऊन पण शोध घेतला तर पण जास्त करून सांगवी एरियाचे PCचेच पेशंट तिथं सापडतील तुम्हाला डिलिव्हरीसाठी। सहसा इथे डिलिव्हरी नॉर्मल पण केली जात नाही, कोणतीच नाही, कारण 2च मिनिटं पेशंटला ठेवलं जातं, 5 मिनिटाच्या वरती नाही ठेवलं जातं, चेकिंग केली जाते, रिफर केलं जातं। आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी डॉक्टरही बोलले आम्हाला की तुम्ही काय घेऊन आले, नॉर्मल पेशंट आहेत। तिथे गेल्यावरती खरंच त्या डॉक्टरांचं पण काही चुकीचं नाही, तिथे गेल्यावरती म्हणजे अर्धा 1 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते। कारण की आम्ही दरवेळेस जातो, आम्ही चेक पण करतो की काय नाही, बाळ व्यवस्थित आहे, आम्ही डॉक्टरशी भेटून सगळे सल्लेही घेतो, त्या ठिकाणी नॉर्मल होतं। या ठिकाणून काय होतं, रिफर केलं जातं जास्त, हे चुकीचं आहे। डॉक्टर नेहमीप्रमाणे ड्युटीला कोणीच नसतं। त्यानंतर राहिला प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न राहिला, समजून घ्या 108 ठेवलेली आहे आपण डिलिव्हरीसाठी, आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे PSCला। त्या 2 महिने झाले लगभग, त्या ती गाडीला डिझेलच नाही, मग ती गाडी उभी ठप्प पडलेली आहे। तर मग गरीब माणसांनी जो डिलिव्हरी पेशंट आहे तो आणायचा कसा, हा प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचा पडलेला आहे। याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, नाही तर मग काही विशेष नाही राहिला। जर डिलिव्हरी पण होत नसेल, आम्ही हॉस्पिटल इतका मोठा बांधून काहीच फायदा नाही साहेब। या ठिकाणी 75 नसून तर 90% आदिवासी एरिया आहे, आणि आदिवासी आमच्या लोकांना याच्यामध्ये काही कळत नाही। आमच्या लोकांना सांगितलं क्रिटिकल आहे, तर आमचे लोक बिचारे धावपळ करून कॉटेजला असो प्रायव्हेटला असो घेऊन जातात साहेब। ते खर्च त्यांच्याकडे पैसे नसल्याने पण खर्चात जाता। आपण इतकं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे, महाराष्ट्र शासन म्हणो केंद्र सरकार म्हणो, यांचं एकच धोरण आहे की गरिबाला हॉस्पिटलचा लाभ मिळाला पाहिजे। त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटल इतके मोठे, इतकं खर्चाने उभे केलेले, इतके डॉक्टर लावलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांचा फायदा गरिबाला झालेला नाहीये। याच्यावरती काहीतरी चौकशी होऊन याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, हीच आमची विनंती आहे, सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे साहेब, याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे।